महाराज आमच्यासारख्या परळीकरांना, आमच्यासारख्या बीडकरांना ज्ञानेश्वरी कळाली ती फक्त बाबांमुळेच. बाई सोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बाबांमुळे कळाली महाराज. आणि नवे नवे तर आम्हा परळीकरांना जर बाबा कळाले ना, ते फक्त आणि फक्त लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराज, त्यांच्यामुळंच आम्हाला बाबा कळाले महाराज. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं एक प्रत्येक वाक्य ठरलेलंच होतं महाराज. ते जर भाषणाला उभा राहिले की सगळ्यात पहिलं वाक्य म्हणायचे काय, भगवान बाबा माझा प्राण आहे, भगवान बाबा माझा जीव आहे, असे आमचे मुंडे साहेब म्हणायचे महाराज. बाबांचा फार मोठा महिमा महाराज. मुंडे साहेब त्यांच्या सोबत होते तर महाराज चार चार मुंडे साहेब म्हणजे कोण महाराज, एक साधा सरळ सोपा शेतकऱ्याचा मुलगा. अहो परीक्षाला ज्याला पायात बुट नव्हती, 7 किलोमीटर परळी ते नाथरा असे 7 किलोमीटरचा प्रवास ज्यांनी केला अनवाणी पायाने, ते मुंडे साहेब. आणि तेच मुंडे साहेब संतांच्या संगतीला गेले, संतांना शरण गेले, तर पुढे 4 पदाचे कॅबिनेट मंत्री झाले. नवे नवे तर माजी उपमुख्यमंत्री झाले महाराज आमचे मुंडे साहेब. मला यदा कदाचित असं वाटतंय महाराज, जर आता आमचे मुंडे साहेब जिवंत असले असते तर पंतप्रधान गादीवर तेच होते महाराज.